माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणे मयुरी ही उचलणार होती टोकाचं पाऊल. मयुरीच्या माहेरच्यांमुळे अनर्थ टळला. अगवणे कुटुंबियांकडून मोठी सून मयुरी जगतापलाही मारहाण. छळाला नणंद जबाबदार. सर्वाधिक छळ नणंदेकडूनच. मयुरीने न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत. वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं. वैष्णवीच्या आई वडिलांकडे बाळ सोपवल्यामुळे कुटुंबियांना अश्रू अनावर. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांना फोन. हगवणेंवरती कारवाई करणारच आश्वासन दिलं. तर या प्रकरणात माझा दुरान्वय संबंध नाही, दोषींवरती कठोर कारवाई करणार, अजित पवारांची माहिती. घडलेली घटना महाराष्ट्राला न शोभणारी. अजितदादा फक्त लग्नाला गेले होते. लग्नावेळी अजितदादांना या गोष्टी माहिती नव्हत्या. सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण. ज्योती मल्होत्राने जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 वेळा मुंबईला दिली होती भेट. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय. तर ज्योतीला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक. घरात घुसलेल्या एका तरुणाला आणि तरुणीला पोलिसांकडून अटक. 20 मेच्या रात्री गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरला होता तरुण. रत्नागिरीतल्या पावसाचा मिऱ्या नागपूर महामार्गाला फटका. उद्यमनगर परटवणे या दरम्यानचा पुलावरचा रस्ता खचला. वाहतूक बंद असल्यामुळे अनर्थ टळला. पुण्याच्या कात्रजमध्ये दरड कोसळली. नवीन बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं. पुन्हा हल्ला केल्यास आणखीन कडक कारवाई करणार. 22 एप्रिलचा बदला आम्ही 22 मिनिटात घेतला. पंतप्रधान मोदींचा पाकला पुन्हा इशारा. हत्येगिरीच्या आरोपाखाली अटक केलेली ज्योती मल्होत्रा ही मुंबईला सुद्धा आल्याचं समोर आलेलं आहे. ज्योती मल्होत्राने 4 वेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालंय. तर ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरती आलेला आहे. ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये 3 वेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईचा दौरा केलेला होता. मुंबईत अनेक भागामध्ये तिने फोटो आणि व्हिडिओज काढलेले आहेत. 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी याचा व्हिडिओ सुद्धा तिने काढलेला आहे. हे व्हिडिओ आणि फोटो तिने नेमके कोणाला पाठवले याचा सध्या तपास सुरू आहे. तर मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने नंतर डिलीट केलेले आहेत. ते विशेष डिव्हाइसने पुन्हा रिकव्हर करण्यात आलेले आहे. तर आपण बघतोय ज्योती मल्होत्राने मुंबई दौरा केल्याची माहिती आता सध्या समोर येते आणि एकदा दोनदा नव्हे तर 4 वेळा हा दौरा केलेला आहे. नेमका मुंबईचा दौरा तिचा कशासाठी होता, त्यात नेमके कोणते व्हिडिओ आणि फोटो काढले, ते नेमके कोणाला दिले, असे असंख्य प्रश्न खरं तर या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपण बघितलं होतं पाकिस्तानला अतिशय संवेदनशील अशी माहिती पुरवल्याचा तिच्यावरती आरोप आहे. अनेक गोष्टींची तिने तशी कबुली पण दिलेली आहे. दरम्यान मुंबईमध्ये 4 वेळा दौरा केलाय आणि या 4ही दौऱ्यांमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने काढलेले आहेत. 2024 मध्ये 3 वेळा आणि 2023 मध्ये एकदा तिने मुंबईचा दौरा केला आणि मुंबईत अनेक भागामध्ये तिने फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत. तर ज्योतीचा सगळा दौरा, मुंबईचा दौरा, 4 वेळा ती मुंबईला आली. हा दौरा कसा होता आपण समजून घेऊया. तर आपण बघतोय ज्योतीकडून मुंबईची रेकी करण्यात आलेली आहे. 4 वेळा ही ज्योती मुंबईमध्ये आलेली. आपण बघतोय ज्योतीचा मुंबईचा दौरा आणि कर्णावती एक्सप्रेसने पहिली मुंबईची भेट तिने दिलेली आहे. ती मुंबईमध्ये पहिल्यांदा आली होती त्यावेळेला. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये अहमदाबादहून मुंबईला कर्णावती एक्सप्रेसने तिने प्रवास केलेला आहे. ती कशी नेमकी मुंबईत आली, कोणत्या ट्रेनने आली, या सगळ्या गोष्टी आता उघड झालेल्या आहेत. दरम्यान पंजाब मेलची दुसरी तिची भेट होती. जी दुसऱ्यांदा जेव्हा ती मुंबईमध्ये आली तेव्हा ती पंजाब मेलने आलेली आहे. 2024 सप्टेंबरमध्ये तिने मुंबईला दुसरी भेट दिलेली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून ती मुंबईला रेल्वेने आलेली आहे. नवी दिल्लीमधून मुंबईचा जो दौरा आहे तो रेल्वेच्या माध्यमातून केलेला आहे. दरम्यान लक्झरी बसने रस्ता मार्गाने तिने तिसरी भेट दिलेली आहे. एकूण ज्या 4 भेटी दिल्या त्यातली तिसरीची भेट आहे ती बसने दिलेली आहे. जुलै 2024 मध्ये मुंबईला पोहोचण्यासाठी तिने लक्झरी बसने प्रवास केलेला आहे. दरम्यान 2023 मध्ये गणेश चतुर्थी दरम्यान तिने मुंबईला भेट दिलेली होती. जी 4 भेटी झाल्या, मुंबईला 4 वेळा तिने भेट दिली, त्यातला एक दौरा हा गणेश चतुर्थी दरम्यान होता आणि तो 2023 मध्ये झालेला आहे.
तर आपल्यासोबत हरियाणावरून दीपक आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया. दीपक, जी ज्योती जी आहे ती 4 वेळा मुंबईला आलेली आपण बघितलेलं आहे. 4 वेळा नेमकी कशी कशी आली याची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. काय त्याबद्दलचे अपडेट्स आहेत? त्यापूर्वी आपण उदयकडे सुद्धा जाऊया. उदय, आपण बघतोय ज्योतीने 4 वेळा, एकदा दोनदा नव्हे 4 वेळा मुंबईचा दौरा केलेला आहे आणि 4ही वेळेला ती ज्या ज्या ठिकाणी गेली आहे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिनं काढल्याची माहिती समोर येते. काय तपशील आहे त्याबद्दल? आपण पाहतो की तपास यंत्रणांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार पाकिस्तानची गुप्तहेर ज्योती मल्होत्रा हिने मुंबईमध्ये देखील भेटी दिल्या होत्या. मुंबईमध्ये 2023 आणि 2024 म्हणजे गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी तिने मुंबईमध्ये हे आले होते आणि इथल्या अनेक गर्दीच्या ठिकाणी तिने फोटोशूट केलं होतं. त्याची फोटोशूटची माहिती तिने जी आहे ती तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला देखील दिली होती. त्याचबरोबर तिने तिच्या जे सहाय्यक होते त्यांना देखील दिली असल्याची माहिती मिळते. विशेषतः 2023ला तिने जवळपास 4 वेळा मुंबईचा दौरा केलेला आहे आणि 4 वेळा त्यावेळेला तिने मुंबईतल्या अनेक विविध गर्दीच्या ठिकाणी तिने स्वतः व्हिजिट केली होती. तिचं व्हिडिओ शूट देखील केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतलं नाही तर जगभरातलं प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या इथे देखील ती गेली होती. तिथल्या देखील गर्दीचे तिने अनेक फोटो व्हिडिओ जे आहे ते काढले होते. लालबागच्या राजाला कुठून येण्या जाण्याचा मार्ग आहे तिथे देखील तिने व्हिडिओ काढले गेले होते. त्यामुळे अतिशय संवेदनशील असा हा विषय बनलेला आहे. लालबागचा राजा हा नेहमीच हिट लिस्टवरती आलेला, त्यामुळे तिथे पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असतो. मुंबईतले अनेकही प्रेक्षणीय स्थळं असतील, सर्वाधिक लोकांची गर्दी असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे ज्योती मल्होत्रांनी व्हिजिट दिली होती. ती सर्व व्हिजिट केलेली ठिकाणांची माहिती सध्या तपास यंत्रणांचा शोध घेत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती तिने जी व्हिडिओ टाकले होते ते तिने काही महिन्यांपूर्वी डिलीट देखील केले होते. त्यामुळे हे जे सर्व व्हिडिओ जे तिने मुंबईतले वेगवेगळ्या भागातले शूट केले होते ते तिने कोणाला पाठवले ह्याचा आता शोध घेतला जात आहे. कारण तिचे जे कोणी पाकिस्तानमधले जे सगळे तिचे गॉडफादर होते त्यांच्या सांगण्यानुसार तिने हे सगळं काम केलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे ज्योती मल्होत्राने मुंबईमध्ये कुठे कुठे जाऊन ती कुठे राहिली होती, तिने कुठे कुठे व्हिजिट दिली होती, तिथे तिने व्हिडिओ शूट केलं होतं, कुठल्या भागाचा, आणि त्याचबरोबर तिथली कसली माहिती, कुठली माहिती, कशा प्रकारची माहिती जी आहे ती तिने तिच्या ज्या पाकिस्तानमधल्या सहकार्याने दिलेली आहे याची माहिती आता काढणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की मुंबईवरती जो अतिरेकी हल्ला झाला होता 26/11चा त्याचा मास्टर माइंड होता. तो मास्टर माइंडने देखील डेव्हिड हेडलीने देखील मुंबईमध्ये अशाच प्रकारे या हल्ल्याच्या आधी येऊन रेकी केली होती, संपूर्ण व्हिडिओ शूट केलं होतं. त्याची माहिती पाकिस्तानला दिली होती आणि तशीच माहिती तशीच काहीतरी मोडस जी आहे कारनामे ते ज्योती मल्होत्रा हिने केल्याचं समोर आलेलं आहे. अगदीच. उदय, आपण दीपककडे जाऊया. दीपक हरियाणावरून आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत. दीपक जी, क्या बताएंगे? 4 बार ज्योति 4 बार मुंबई आई थी और बहुत सारे फोटो और वीडियो भी उसने निकाले हैं. देखिए, बिल्कुल ज्योति मल्होत्रा जिस तरह से मुंबई की तरफ गई थी, 2023 में एक बार गई थी, उसके बाद 2024 में उसने 3 बार ट्रिप किया था और हर बार वो कहीं ना कहीं नई लोकेशन ढूंढती थी और उसके अलावा फोटोज़ और वीडियोज़ वहाँ से बनाती थी. क्योंकि उसके जो ब्लॉग्स होते थे या फिर उसकी जो सोशल साइट्स होती थी जहाँ पर वो अपने पूरे इंस्टाग्राम या फिर दूसरी सोशल साइट्स के जरिए वो वीडियो अपलोड करती थी. और मैं आपको जानकारी दे दूँ कि अगस्त 2024 में भी वो कर्णावती एक्सप्रेस से अहमदाबाद से मुंबई आई थी और उस दौरान की भी जानकारी यहाँ पर पुलिस इकट्ठा कर रही है. मुंबई में किसके पास रही थी, किसके जरिए रही थी, क्या कोई वहाँ पर ऐसा कोई फ्रेंड था या नहीं, क्योंकि अब ऐसे लोकेशंस के अलावा मुंबई पुलिस से भी संपर्क में है हिसार पुलिस, क्योंकि जहाँ जहाँ पर ज्योति मल्होत्रा गई थी, चाहे वो स्पॉन्सरशिप के थ्रू गई या फिर कैसे भी गई, वहाँ की लोकल पुलिस से इस वक्त हिसार पुलिस टच में है ताकि ये पता लगाया जा सके कि कितनी बार वो मुंबई गई थी. हालांकि 4 बार अब तक ये सामने हो पाया कि 3 बार वो 2024 में गई थी, उसके बाद एक बार वो गई थी चार्टर्ड बस में भी गई थी, और उसके अलावा कौन कौन लोग गए थे, किस तरह के वीडियोस उसने वहाँ से अपलोड किए थे, किस तरह की फ़ोटोज़ वहाँ से दी थी, क्योंकि मुंबई महानगरी है. और इसके अलावा उस जगह पर कई ऐसे प्लेसेस हैं जो काफ़ी समय से प्रसिद्ध रहे हैं और क्या उन जगह की भी उसने फ़ोटोज़ वीडियोज़ पाकिस्तान को भेजी है. ये सारी जानकारियाँ जुटाई जा रही है और हिसार पुलिस का कहना है कि वो जितनी पुलिस है जहाँ जहाँ पर वो गई थी उनके संपर्क में है. जी दीपक, पुन्हा एकदा आपण उदयकडे जाऊया. उदय, आपण बघितलं जेव्हा 4 वेळेला ज्योती मुंबईमध्ये आलेली आहे त्यातला लालबागचा गणपतीचा सुद्धा उल्लेख आहे, त्या ठिकाणी गर्दी सुद्धा ती आलेली होती.
अगदी बरोबर अमित, कारण आपण पाहतोय की ज्योती मल्होत्रा हिने 2024ला जेव्हा जेव्हा व्हिजिट केलेले आहे त्या सगळ्या व्हिजिटचे व्हिडिओ जे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटला देखील तिने शेअर केलेले होते आणि ते शेअर केलेले व्हिडिओ तिने कालांतराने डिलीट देखील केले होते. त्यामुळे संशय जो आहे तो अधिक बळावलेला आहे की हे जे तिने व्हिडिओ काढले होते ते नेमके कोणासाठी काढले होते. तिने तिच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटमध्ये प्रसिद्धीसाठी काढले होते का पाकिस्तानमधल्या तिच्या सहकार्याने देण्यासाठी काढले होते. कारण मुंबईचे अनेक प्रेक्षणीय स्थळं असतील, अनेक गर्दीची ठिकाणं असतील, त्याचबरोबर गणेश उत्सव काळामध्ये सर्वाधिक गर्दी ही लालबागमध्ये असते. लालबागचा राजा असेल, गणेश गल्ली असेल, अशा ठिकाणी सर्वांची गर्दी असेल आणि त्यातही लालबाग राजा गणेश उत्सवाला तर आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पाय ठेवायला देखील जागा नसते. इतकी अलोट गर्दी जी आहे दर्शनासाठी लालबाग राजाच्या लोटलेली असते. अशा ठिकाणी असे जे समाजकंटक आहेत ते कुठलेही अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे अशा अनुचित घटना घडवणाऱ्या समाजकंटकांवरती नियंत्रण आणणं हे मुंबई पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान आहे. कारण ज्योती मल्होत्राने नेमकी कुठे कुठे लालबागमध्ये रेकी केलेली आहे, लालबाग राजा मंडळामध्ये तिने कुठून एंट्री केलेली आहे, तिने कुठून कुठून कसे व्हिडिओ केलेले याची संपूर्ण माहिती जी आहे ती आता तपास यंत्रणा घेतच आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांशी देखील हे सगळे संपर्कात असल्याची माहिती मिळते आपल्या केंद्रीय तपास यंत्रणा, जेणेकरून ज्योती मल्होत्रा हिने मुंबईला जे काही टार्गेट केलं असेल किंवा इथली जी काही माहिती रेकी करून तिने तिच्या पाकिस्तानमध्ये पोहोचवली असेल त्यामुळे कुठेही भविष्यामध्ये घातपात घडू नये याची आता खबरदारी घेण्यासाठी सर्व तपास यंत्रणा आणि मुंबई पोलीस हे देखील सतर्क झाल्याचं समजतं आहे. कारण लालबाग राजा गणेश उत्सव मंडळ हे जग प्रसिद्ध आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी असेल. दिवसभरातून 7 ते 8 लाखाहून लोक तिथे दर्शन घेत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी संवेदनशील ठिकाणी सुरक्षा भेदून जाणं अगदी सोपं होऊन जातं, कारण गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्योती मल्होत्रा नेमके काय काय कारनामे करून ठेवलेले त्याची संपूर्ण सखोल चौकशी करणं आणि त्याचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील आता केंद्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यासमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. मोटा आह्वान असणार है. दीपक, आपसे जानना चाहेंगे जो ज्योति ने जो फोटो और वीडियो निकाले थे वो बहुत सारे जो फोटो है वो डिलीट भी कर दिए गए, लेकिन वो भी रिकवर कर दिए गए, ऐसी जानकारी सामने आ रही है. उसके बारे में क्या बताएंगे आप? देखिए, अभी तक उसके पास से मिले हुए 2 से 3 फोन हैं, लैपटॉप है, उसको फॉरेंसिक के लिए भेजा गया है. फॉरेंसिक की रिपोर्ट आएगी तो उसके बाद ये क्लियर होगा कि ज्योति मल्होत्रा ने कितनी लोकेशन पर जाकर वीडियोस बनाए थे, अपलोड कितने किए गए थे, क्योंकि फॉरेंसिक रिपोर्ट के आधार पर ही आज 4 दिन की रिमांड को बढ़ाया गया है. क्योंकि पुलिस ने कहा कि उन्हें इन्वेस्टिगेशन करनी है. इन्वेस्टिगेशन में फॉरेंसिक रिपोर्ट भी एक सबसे बड़ी वजह मानी जा रही है. क्योंकि जब 2023 में पहली बार वो मुंबई गई थी तो गणेश उत्सव के दौरान वहाँ पर रही थी. उस दौरान लालबाग के राजा के जो उत्सव था उसमें इतनी भीड़ रहती है, लाखों की भीड़ रहती है. वो सारा वीडियो फुटेज उसने शूट किया था. उसके बाद क्या फुटेज उसने किसी को दिया था, किसी के कहने पर बनाया था या अपने ट्रैवल ब्लॉग के लिए बनाया था, ये भी एक जांच का एक अहम हिस्सा है. उसके अलावा 24 में जब वो गई और बस के जरिए गई, सितंबर में गई 2024 में, तो ये सारी चीज़ें जो है डेटा इकट्ठा किया जा रहा है. और इसके अलावा जो वीडियो और फोटो बनाए जाते थे वो लिमिटेड एडिशन के हिसाब से बनाए जाते थे कि इस प्लेस का वीडियो बनाना है, इस जगह का वीडियो बनाना है और फोटोज खींच के भेजती थी. तो ये सारी चीज़ें क्या वो डायरेक्ट किसी के पास भेजती थी पाकिस्तान में या फिर किसी हैंडलर के थ्रू उसे आगे बढ़ाया जाता था. तो ये सारी जानकारियाँ इस वक्त मुंबई पुलिस के साथ साझा भी की जा रही हैं, क्योंकि हिसार पुलिस का कहना है कि वो हर पुलिस से संपर्क में है जहाँ जहाँ पर जिस स्टेट में ज्योति मल्होत्रा ने अपने ट्रैवल टूर किए थे. तो इसलिए ये मुंबई इसलिए अहम हो जाता है क्योंकि मुंबई महानगरी है. मुंबई में कई ऐसी प्लेसेस हैं जहाँ पर पहले भी हमने देखा था कि आतंकी घटनाओं को अंजाम दिया गया था. तो क्या ज्योति का यहाँ पर किसी तरह का संबंध है, किसी तरह का कोई लिंक है या महज ट्रॅव्हल ट्रिप के लिए वो गई थी, तो ये सारी जानकारी जुटाई जा रही है. निश्चित आपल्यासोबत उदय होते मुंबईहून आणि दीपक हरिणावंत होते. दोघांचेही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान 4 वेळा ज्योती मुंबईला आली होती आणि अनेक ठिकाणची खरं तर तिने रेकी केलेली. आपण ही काही दृश्य बघतो ज्यामध्ये ज्योतीनं व्हिडिओ बनवलेला आणि लालबाग परिसरातला खरं तर हा व्हिडिओ आहे. त्या ठिकाणचे हे सगळे व्हिज्युअल्स आणि फोटो ज्योतीने कॅप्चर केलेले होते आणि ते नेमके कुठे अपलोड केले, ती माहिती कोणाला दिली, हा सुद्धा चौकशीचा विषय, तपासाचा विषय आहे. पर एक अलग ही मजा है, सुकून है, खुशी है. ये वेटिंग का भी अलग मजा है कि गणपति बापा ने हमें यहाँ बुलाया दर्शन करने के लिए. सो वी आर फीलिंग सो लकी. ये देखिए यहाँ पे कितना रश है अभी. वाह, गणपति बापा मंगल मूर्ति. लाल बादशाह के दर्शन करके आ चुके हैं बाहर. वाह, क्या यहाँ का माहौल है, किसी फेस्टिवल जश्न से कम तो नहीं लग रहा बिल्कुल भी. डेकोरेशन देखो यार. तो ये देखिए